हॅलो फ्रेंड्स, तर मी कामावरून आत्ताच आली आहे, फ्रेशअप झाली आणि लगेच तयारीला लागली. काय खाल्लं पण नाही, काय नाही. आणि लगेच डेकोरेशनची तयारी अजून भरपूर बाकी आहे. भरपूर म्हणजे सगळं डेकोरेशन बाकी आहे, सगळीच कामं बाकी आहेत. आणि उद्याचाच दिवस राहिला आहे. उद्या पण जॉबवर जायचं, सुट्टी नाही आहे. पण त्यासाठी मी एक खास माणूस बोलवला आहे, का बोलली थोडी हेल्प होईल म्हणून. तर हा माणूस मागवला आहे मी. हा माणूस पण आहे थोडा बिनकामीच, पण बघू आता किती कामं करतोय काय नाही. काय साक्षी, काय बोलशील तू यावर? काय बोलू नाही, बोल ना काहीतरी. डेकोरेशन करायचं. बापरे, लईच मनावर घेतले. हा इकडे पसारा तर अजून तसाच आहे सगळा फुलांचा. साक्षी, ओय साक्षी, आज होईल का डेकोरेशन? होईल बऱ्यापैकी. आणि चांगलं होईल का? होईल, भारी होईल. तू आले, तुझा नाही ऐक ना, तुझा हात लागलाय म्हणजे चांगलं व्हायला पाहिजे. पण बघू आता काय. दादा काय घोळ घातला का? ती कशाला पण नाही, ती कशाला पण काय पण जॉईन करते का? माणूस सरकिडे नुसता आमचा. साक्षी ऐक, साक्षी ऐक, मला कामात मदत पाहिजे, डबल काम नकोय साक्षी मला, समजी? हा, तर जरा फोकस कर या कामाकडे. काय पण काय लावले दादा, तिला काय पण काय बोलतो. दादा, तुला पण घेऊ का ब्लॉग मध्ये? आता पण काय तू कमी आहे का? बिचारा आमचा हा काम करणारा दादा. आज त्याला वेळ भेटलाय ना, फुरसत भेटले. त्याचा पीसी जसा सेटअप त्याचा सगळा इथून उचलला तसा तो कामात आता लागलेला आहे. बघू आता काय काय करतायत हे दोघं. करा पटपट करून घ्या सगळी कामं. घरी असतो हा पण, आणि ही पण घरी असते, पण काय म्हणजे असं उत्साह नाही या दोघांना. आणि आम्ही जॉब वरून यायचं, घरी सगळं आवरायचं आणि डेकोरेशनचं पण बघायचं. यांना इंटरेस्टच नाही सणासुदीमध्ये. जर असं कसं ऍक्टिव्ह नाही. आपणच या, आपणच करा. बघू आता काय दिवा लावताय ती लोक. ते कोणाला म्हणजे झोप नाही लोकांची इथे होत, लोकांना जेवायला टाइम नाही. गणपती जवळ आलेत म्हणजे तो उद्याचा दिवस राहिलाय. सगळं असं म्हणजे काय झोपा उडाल्यात लोकांच्या. आणि आमच्या घरात एक व्यक्ती अशी आहे बेकार, का त्याला काहीच पडलेली नाहीये. असं म्हणजे असेल म्हणजे माणसापेक्षा जास्ती खातिरदारी त्याची आमच्या घरामध्ये. दाखवते तुम्हाला. हा व्यक्ती, ऐ उठ मुन्या, हिचं नाव आहे मुन्या. मुन्या उठ ना. नुसता झोपतो आणि त्याला खाली नाही झोपता येत, त्याला अशा गाद्या लागतात झोपायला. इथे गणपती आलेत आणि तुझी काय झोप होत नाही का पूर्ण? मुन्या उठ. काय रे, उठ, चल. नुसतं खायचं आणि झोपायचं. बिनपगारी फुलं ती खरी. काही ह्याची कामं नाही, धंदे नाही. आणि इकडे ही बसली मोबाईलवर लगेच. जा ना, कर ना. तो कापतोय तर तू पण जा ना, काप. घोळ घालून ठेवते आणि शांतपणा करते नंतर मोबाईलवर. काय माझा काय संबंध आहे? मी आपली काय, माझा तर काही रोल नाहीये अजून. म्हणून बघू ही माणसं आता काय दिवा लावतायत ती. दादा कर, काही टेन्शन घेऊ नको. काय लागलं वगैरे तर मी आहे दादा. हां तेच, घे आपलं तू काप पायी. चालू दे तुझं. ए म्हण्या उठ. आणि तुम्हाला हा सोफा दिसत असेल, हा सागाचा आहे, बनवून घेतलेला आहे. आणि हे सगळं दिसतंय ना, ही लावलेली वाट आहे ना, या कुत्र्याने लावली आमच्या इथे. हे सगळे लहान, जेव्हा हा लहान होता ना तेव्हा इतकं चावायचा तो. हे सगळं हे सगळे लाकडाची वाट यांनी लावून ठेवली. यांनी उठ तर उठ लवकर. आला का? हा ए मेंटल, स्वतःच्या घरचं करायचं सोडून कुठे जातोस तू? हा, तुला घरातलं डेकोरेशन करता येत नाही का? पेपर झाला का आजचा? पेपर गेला का व्यवस्थित? काय दिवा लावला आजच्या पेपरला? काय आउट? तुमचं आउट ऑफ म्हणजे काय? 20 असेल ना तर तुम्हाला भेटणार 10-12 असेच भेटणार. हो, एवढे कमी नाही.
आणि, दुसऱ्यांच्या घरी कशाला जातो? डेकोरेशन स्वतःच्या घरचं करता येत नाही का तुला गणपतीचं? कलर दुसऱ्याच्याच ह्या करा तुम्ही गोष्टी. काय चॅक करतोय, नाही करतोय. चांगली प्रिपरेशन इकडे चालू झाले. गाणी पण लावलेत आम्ही इकडे, जरा यांना जोश येऊ दे कामामध्ये. अय उठ इथून, तुझं काय काम? उठ. आम्ही इथे डेकोरेशन करतो ना, तुला काय ते काय खायला आणले का त्याच्यात? उठ. तर काय होत आलंय, चला बघू आपण. इथं चाललंय, बघू शकता. हे प्रेम जगातलं म्हणजे वेगळंच, या दोघांचा बॉन्ड. काय दादा त्याला ही करतो, त्रास करते तोय. झोपू दे त्याला, नको रे त्याला त्रास देऊ. युगान नुसता फोन, नुसता फोन, नुसता फोन, बावळट. होत चाललंय डेकोरेशन. आता स्ट्रक्चर उभं राहिलंय, बघू आता किती वेळ लागतोय. काय एवढी कमी असशील ना बिंडोक साक्षी, वाटत नाही. ते जॉईंट करायचे, तेवढं तुला समजत नाही. नाही पण तुझं डोकं जरा ना खोकच आहे. हे बघ ह्या एवढूशांना डोकी आहेत. हा हे बघ, ह्याला आणि ह्याला, या दोघांना डोकी आहेत, पण या मेंटलला काय डोका नाहीये. एवढी कशी वाढायची म्हणून वाढली आपली. काय साक्षी, काय बोलशील यावर? बोल परत, बोल काय बोलशील, कारण मी बोललेच बरोबर ना. तू काय बोलशील काय पुढे? मेंटल. आमच्या मुन्याला तरी अक्कल तुझ्यापेक्षा जास्त. हा पटलं ना? बरोबर आहे. कुत्र्यासारखी जीभच काढवाय. साक्षी ब्लॉग मध्ये तू येतीये अशी तोंड करून लोक बघतील तुला. काय वाटतंय का तुला? आमची त्या आरतीची पुस्तकं भरपूर येतात, सगळेच जण वाटतात म्हणजे. आणि यावर्षी काहीतरी थोडस वेगळं आलंय. आरतीचं पुस्तक पण आलंय आणि प्लस म्हणजे बेसिक जे पूजेला लागतं त्या गोष्टी पण आहेत. हळद, कुंकू, जानवा, सुपारी, वाती आहेत, असं कापूर, तांदूळ, हा असं सगळं. तांदूळ दिले. हर्षल मोरे, ते सगळं साहित्य चांगलं वाटलंय. पण हे मस्त चांगलंय. नुसतं आरतीचं पुस्तक देण्यापेक्षा हे सगळं दिलेलं चांगलं दिलंय. काय आलं? केलाय. मी ब्लॉग करते, मी माझी बडबड चालू आहे आणि माझा आवाज ठीक आहे, कॅमेरा समोर आहे म्हणून मोठा येत असेल, पण ह्या पोरीचा, या कार्टीचा आवाज काय बोलायचं एवढा मोठा येतो. मी ब्लॉग करते आणि मोठ्याने बोलत सुटलीये नुसती. समजतंय का? हा नारडा जाईल कामातून तुझा. साक्षी जरा आवाज मुलीसारखा ठेव थोडा तरी. बोल आता. कशाला मुकी? तुझी सगळी भांडणं त्या ब्लॉग मध्ये ऐकायला आलेत आता. चांगली गोष्ट आहे का ही? नाटकी करते, बेकार झाली. ही मुलगी आणलेली कामाला काही कामाची नाही मला वाटत ते. आता ही छोटी छोटी पोरच आमची सगळं काम करायला लागले. आता मला पण करायला लागेल. कंटाळा आलाय छान. बरोबर, ते पटपट घेते करून आणि मोकळी होते. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.